मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं सहर शेख यांनी स्पष्ट केलं। माफीनामा दिलेला नाही असं म्हणत नगरसेविका सहर शेख यांनी माफीनाम्याची बातमी फेटाळली। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य, संपूर्ण देश हिरवा करू असं खुलं आव्हान इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय। मुंब्र्यात जाऊन जलील यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याचं समर्थन करत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांविरोधात दंड थोपटले। एमएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात जाऊन नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली। सहर यांच्या मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्यावरून वाद झालेला होता। दरम्यान जलील यांनी भगवा मफलर गळ्यात घालून नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्यात आलेला आहे। कोल्हापुरातल्या मिरज कर्तिकटी चौकात बॅनर लावण्यात आले। मीरा भाईंदर महापालिकेचे माजी महापौर हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी निवड झालेली आहे। आगामी निवडणुका आणि महापालिकेतील राजकीय समीकरण लक्षात घेता भाजपाने गेहलोत यांच्यावरती विश्वास दाखवला आहे। भिवंडीत महापौर पदावरती काँग्रेसने दावा केला आहे। महापौर उपमहापौर पदाच्या निवडीत भिवंडीची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवणार असे संकेत रशीद ताहीर यांनी दिलेले आहेत। काँग्रेसची शरद पवार यांची राष्ट्रवादी 12 आणि समाजवादी 6 अशा एकूण 48 जागा मिळून महापौर बनवण्यासाठी सज्ज असल्याचा दावा रशीद ताहीर यांनी केला आहे। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कणकवलीमध्ये मोठा धक्का दिलेला आहे। भाजपाची बिनविरोध विजयाची मालिका कायम असल्याचं पाहायला मिळतंय। खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची इसलवकर तसंच कोकीसरे पंचायत समितीत साधना नकाशे, रोहिता तांबे बांदामधून प्रमोद कामत यांचा बिनविरोध ते निवडून आले। आणि आता बघूया महाराष्ट्र विशेष। महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गदरे। महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। महाराष्ट्र हे देशात येणाऱ्या गुंतवणुकीचं गेटवे ऑफ इंडिया असून राज्यावरती जागतिक उद्योग विश्वाचा विश्वास सातत्याने वाढत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस इकडे स्पष्ट केलं। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्र जे वचन देतो ते पूर्ण करतो, त्यामुळेच गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत झालाय। गेल्या वर्षी देशातील 39% थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आणि सामंजस्य करारांचे 75 ते 80% प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर झालेलं आहे। राज्याची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $1 ट्रिलियन बनण्याचंही उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। देशातील स्टार्टअप्स अवघ्या 3 ते 4 वर्षात युनिकॉर्न होत असल्याने AI आणि डेटा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडी घेऊ शकतो। महाराष्ट्रात देशातील 60% डेटा सेंटर क्षमता असून महाराष्ट्र आता भारताची डेटा सेंटर कॅपिटल बनल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेत महाराष्ट्राने गुंतवणुकीचा नवा विक्रम केलाय। पहिल्याच दिवशी तब्बल 14,50,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झालेले असून यातून राज्यामध्ये सुमारे 15 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील उद्योगांशी करार झालेले आहेत। हरित ऊर्जा, IT, डेटा सेंटर, स्टील, EV, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे। ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात सुद्धा पोहोचणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य देशात उद्योग आणि गुंतवणुकीचं गेटवे ऑफ इंडिया असल्याचं फडणवीसांचं विधान खरं ठरलंय। महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवत नवी यशोगाथा रचलेली आहे। वर्षाखेरीपर्यंत सौर ऊर्जेच्या माध्यमातून 16 गिगावॅट वीज उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस इकडे केली। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान स्केलिंग सोलर एनर्जी व्हेअर इट मॅटर या सत्रामध्ये त्यांनी ही माहिती दिली। रूफटॉप सोलर, सौर पंप, बॅटरी आणि पंप स्टोरेजमुळे वीज खर्चात मोठी बचत आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। कृषी फीडर्स सौर ऊर्जेवरती आणल्यामुळे शेतकऱ्यांसाठी वीज खर्च 8 रुपयांवरून 3 रुपयांपेक्षा कमी झालेला आहे। 2032 पर्यंत 45 गिगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट असून त्यातील 70% सौर ऊर्जा असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। पुढची बातमी बघूया। सर्वांसाठी न्याय, जलद न्याय या तत्वावरती राज्य शासन काम करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने न्यायदान प्रक्रिया अधिक गतिमान होते। नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत जलद न्यायाला प्राधान्य देत न्याय हक्क वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यात येतोय। न्यायदानाची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यभर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी महत्त्वाचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. यवतमाळमधील बेंबळा नदी प्रकल्पामुळे 58,768 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून अमरावतीतील धामकचं पुनर्वसन होणार आहे. राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी महिमा संस्थेची स्थापना केली जाणार आहे. वाहनधारकांसाठी अटल सेतूवरील पथकर सवलत आणखीन 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मुख्यालयासाठी पनवेल या ठिकाणी भूखंड देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तर तिरुपती देवस्थानाला पद्मावती देवी मंदिरासाठी उल्वे या ठिकाणी भूखंड ₹1 प्रति चौरस मीटर दराने दिला जाणार आहे. पुढची बातमी मुंबईसाठी. मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 40 ते 45 हजार शासकीय निवासस्थानं उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यालयाजवळ सुसज्ज निवासस्थानं मिळून त्यांची कार्यक्षमता आणि तत्परता वाढून ते अधिक कार्यक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडू शकतील. आता बातमी कृषी क्षेत्रातून. बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठ्या प्रात्यक्षिकांवरती आधारित कृषी 2026 कृषी प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू काशीनाथ खर्चे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात शेती क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती विशेष भर देण्यात आलेला आहे. AI आधारित ऊस शेतीद्वारे प्रति एकर 200 टनांपर्यंत उत्पन्न कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं गेलं.